ओबीसी. मी सर्वप्रथम भरतजींचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या भागामध्ये जनजागृती होण्यासाठी आणि लोकांना संघटित करण्यासाठी केवळ भाषण देऊन होत नाही तर कृती करून होतं हे त्यांना लक्षात आलं आणि ते उपोषणाला बसल्यामुळे आज या भागामध्ये जी काही एक ऊर्जा पसरलेली आहे ओबीसी मध्ये जी काही जागृती होते आहे ती भरतजींमुळे होते आहे. इथं आपण एवढ्या मोठ्या संख्येने संघटित होत आहोत म्हणजे पाणी पाऊस मारा याची चिंता न करता आपण इथं एकत्र येत आहोत म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये जागृती होत आहे, संघटितपणा वाढतो आहे. ही फार चांगली गोष्ट आहे आणि याच्यासाठी भरतजींसारखे तरुण तडफदार कार्यकर्ते आंदोलन करत असतात, उपोषण करत असतात म्हणून त्यांचं अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही इतिहासामध्ये नोंद होणारी गोष्ट आहे. आता महत्वाचा विषय आता आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. इथं काही भाषण करण्यासाठी आलो नाही, मी फक्त भरतजींना सपोर्ट करण्यासाठी आलो होतो. पण आता आपण सर्व इथं जमले आहोत थोडक्यात एक 2-3 मुद्दे तुमच्या समोर मांडतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1955ला कालेलकर आयोगाला ओबीसीसाठी पण नेहरूंनी तो भाषणात गुंडाळून त्याच्यावर चर्चा सुद्धा केली नाही, तो भाषणात गुंडाळून ठेवून दिला. त्यानंतर 1980ला मंडल आयोगाला तर मंडल आयोग ज्यांनी नियुक्त केला होता ते जनता पक्षाचे सरकार मंडल आयोगाचा अहवाल येण्याच्या आधीच पाडण्यात आलं. कारण जर मंडल आयोगाचं जनता पक्षाचं सरकार जर राहिलं असतं तर त्यांना मंडल आयोग लागू करावाच लागला असता. म्हणून मंडल आयोगाचा अहवाल येण्याच्या आधीच जनसंघाने म्हणजे त्यावेळच्या आताच्या भाजप आणि त्यावेळचा जनसंघ RSS असे सगळे ब्राह्मणांनी मिळून हे जनता पक्षाचं सरकार मोरारजी देसाईचं ते पाडलं म्हणजे जेणेकरून मंडल आयोग लागू करण्याची पाळी येणार नाही. नंतर मग इंदिरा गांधीचं सरकार आलं. इंदिरा गांधीने सुद्धा तेच केलं जे नेहरूंनी केलं. नेहरूंनी कालेलकर आयोग गुंडाळून ठेवून दिला आणि इंदिराजींनी मंडल आयोग गुंडाळून ठेवून दिला. आता ही सगळी एकूण 35 वर्ष लक्षात घ्या. आपल्याला मंडल आयोगाचा फायदा तेव्हाच मिळायला लागला जेव्हा केंद्रामध्ये भाजपचंही सरकार नव्हतं, काँग्रेसचंही सरकार नव्हतं आणि ओबीसी वर्चस्वाचा जो जनता दल नावाचा पक्ष होता ज्याच्यामध्ये लालू, मुलायम, कर्पूरी ठाकूर, अखिलेश हे शरद यादव असे असंख्य ओबीसी नेते या जनता दलामध्ये होते आणि या ओबीसी नेत्यांचं वर्चस्व या जनता दलात होतं. म्हणून VP सिंगांना मंडल आयोग लागू करणं भाग पडलं. लक्षात घ्या. काही अति हुशार लोक आमच्यावर असं बिंबवतात की ओबीसींनी काहीच केलं नाही, त्यांना फुकट मिळालं आरक्षण, त्यांना फुकट मिळालं मंडल आयोग. हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या ओबीसींच्या 4 पिढ्या खपल्या तेव्हा कुठं ओबीसींना मंडल आयोगाचं आरक्षण 35 वर्षानंतर मिळालं. या 35 वर्षामध्ये असंख्य ओबीसी नेत्यांनी आणि असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांनी जनजागरण केलं, गावोगाव फिरलं. आता महाराष्ट्रात वेगळं वातावरण त्या काळात होतं. परंतु महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आंदोलनं झालेली आहेत. अगदी UP, बिहार पासून तर थेट तामिळनाडूपर्यंत. आता या सगळ्या ओबीसीच्या 4 पिढ्यांच्या मुळे आपल्याला मंडल आयोगाचं आरक्षण मिळालेलं आहे, फुकटात मिळालेलं नाही. काही लोक श्रेय घेतात आमच्यामुळे तर ते चुकीचं आहे. त्यांनी फार तर मदत केली असेल, आपल्याला मदत करू शकतात काही लोक, पण संघर्ष मात्र ओबीसींनाच करावा लागलेला आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. तर आपल्याला हे फुकटात मिळालेलं नाही आणि जे फुकटात मिळत नाही त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. की आपल्या मागच्या बापदादांच्या 4 पिढ्या खपल्या तेव्हा कुठं आपल्याला हे आरक्षण मिळालं 35 वर्षानंतर. तर त्याचं संरक्षण करणं हे आत्ताच्या पिढीचं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे. की मागच्या 4 पिढ्यांनी मिळून दिलं असेल तर आता आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता एकही माणूस मराठा राहिलेला नाही. प्रत्येकाच्या घरात कुणबी प्रमाणपत्र घरपोच पोहोचलेलं आहे. लक्षात घ्या, पोहोचलेलं आहे. सगळे आता ते कुणबी झालेले आहेत आणि आता ओबीसी पण त्यांना मिळेल सर्टिफिकेट. आणि याच्यानंतर ज्या भरत्या होतील नोकर भरत्या त्याच्यामध्ये हे सगळे खोटे कुणबी अर्ज करतील आणि सगळ्या नोकऱ्या फस्त करतील. खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाहीत. कारण त्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्यांच्या पतपिढ्या आहेत, त्यांचेच अधिकारी इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये असतात, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत. एक फोन केला की पटापट कामं होतात, त्यांची माणसं लागतात. आपल्याला कोणीही वाली नाही आहे ओबीसींना, लक्षात घ्या.
आणि हे जे काही संकट आलेलं आहे, जे ओबीसी आरक्षण जवळजवळ शून्य झालं आहे असं समजा आता, कारण आता आपल्याला त्याच्यातून काही मिळालं अशी खात्री राहिलेली नाहीये. हे गेलेलं आरक्षण जे आहे ते केवळ आणि केवळ राजकारणामुळे गेलेलं आहे. त्यांच्यात राजकीय सत्ता आहे त्यांच्याजवळ, आणि राजकीय सत्तेच्या जोरावर त्यांनी हे आरक्षण ओरबडून घेतलंय. सुप्रीम कोर्टाने नाकारलं, 10 आयोगांनी नाकारलं, घटनेने नाकारलं, तरी सुद्धा आम्हाला पाहिजेच म्हणून हे जे काही दादागिरी झाली जरांगीची, उपोषण करणं, शासनावर दडपून आणणं, बळजबरी आत्महत्या घडवून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात असं दाखवणं, जाळपोळ करणं, घरांना आगी लावणं, ही जी काही गुंडागर्दी झाली, या गुंडागर्दीला चुकून या सरकारने त्यांना डायरेक्ट कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकलं. म्हणजे आता सुप्रीम कोर्टही बाजूला गेलं, ते आयोग पण बाजूला गेले, ती घटना पण बाजूला गेली. हे बाबा कुणबी सर्टिफिकेट आणि घुस त्या ओबीसीच्या नोकऱ्यांमध्ये, हे असा प्रकार झालेला आहे. तर हे कशाच्या जोरावर झालं? कारण त्यांच्याजवळ राजकीय सत्ता आहे, आपल्याजवळ सत्ता नाही. म्हणून आता आम्ही काय निर्णय घेतला आहे, आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केलेली आहे आणि ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेचे 288 मतदारसंघ आणि 48 लोकसभा मतदारसंघ निवडणुका लढवणार आहोत. आतापर्यंत 15 विधानसभेचे उमेदवार निवडले गेलेत. ते निवडणूक प्रचाराचं काम त्यांचं सुरू झालं आणि 10 लोकसभा मतदारसंघात उमेदवार पक्के झाले, ते निवडणूक प्रचाराला लागून गेले. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही निवडून या अथवा नका येऊ, पण तुमच्यामुळे जर 15-20 मराठा आमदार जर पडले, तुम्ही नका निवडून येऊ, पण 10 ते 15 ते 20 मराठा आमदार जर पडले, तर जे निवडून आलेले मराठा आमदार म्हणतील आता आमची पुढची बारी पडण्याची. ते निवडून आलेले आमदार घाबरतील आणि तुमची कामं करतील घाबरून. म्हणून निवडणूक लढवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना एक असा मेसेज दिला पाहिजे की यस, आम्ही तुमच्या विरोधात निवडणूक लढवू शकतो. फक्त एवढा जरी मेसेज दिला तरी त्यांना घाम फुटतो, लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्राची मतांची संख्या जर 50 लाखाच्या आसपास जर गेली, कोणी निवडून नाही आलं तर चालेल, पण ओबीसी राजकीय आघाडीला महाराष्ट्रात 50 लाख मतं मिळाली टोटल, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, 50 लाख मतं ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्यानंतर स्वतः फडणवीस विधानसभेत उभे राहून जात न्याय जनगणनेची मागणी मान्य करतील. म्हणजे करतील, लक्षात घ्या. कारण हे घाबरतात फक्त खुर्ची जाण्याची भीती निर्माण करा. ते तुमची आता तुमचं कोणीच ऐकत नाही. तुम्ही मोर्चे काढा, तुमचं कोणी ऐकत नाही. तुम्ही धरणे आंदोलन करा, उपोषण करा, काही करा, तुमचं ते ऐकत नाही. मात्र रोज जरांगीच्या तोंडातून काहीतरी शब्द बाहेर पडतात आणि तो मुख्यमंत्री येतो, लगेच GR काढतो आणि लगेच जरांगेने सांगितल्याप्रमाणे लगेच अंमलबजावणी सुरू होऊन जाते. म्हणजे जरांगेचा प्रत्येक शब्द पाळला जातो, GR निघतो, अंमलबजावणी सुरू होऊन जाते. तुम्ही एवढे मोठमोठी आंदोलनं करून सुद्धा तुमचं ते ऐकायला तयार नाहीत. याचं कारण त्यांना माहिती आहे की यांच्याकडे राजकीय ताकदच नाहीये. हे आपलं काय बिघडून घेणार आहेत? हे किती आंदोलनं करू द्या, निवडणूक आली की हे सगळे 52% ओबीसी एकतर काँग्रेसला मतदान करतील, एक तर भाजपला मतदान करतील, एक तर राष्ट्रवादीला करतील. आलटून पालटून सत्ता आमचीच. हे चारही पक्ष ब्राह्मणांचे आणि मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप शिवसेना ब्राह्मणांचे पक्ष आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला माहिती मराठ्यांचे पक्ष आहेत. आलटून पालटून एकदा मराठ्यांचा पक्ष सत्तेवर येतो, आलटून पालटून एकदा ब्राह्मणांचा पक्ष सत्तेवर येतो. आपलं तिथे काहीच चालत नाही. त्यांना गॅरंटी आहे, तुम्ही किती आंदोलन करा, आम्हाला काही फरक पडत नाही. निवडणूक आली की तुम्ही आम्हाला निवडून देतात, आम्हाला सत्तेवर बसवतात. मग आम्ही तुमचं काम का म्हणून करावं? आम्ही सत्तेमध्ये आलो, आमचा पक्ष मराठ्यांचा आणि मराठ्यांचं काम करणार, त्यांना ओबीसी मध्ये घुसवणार. फडणवीस म्हणतो आमचा पक्ष ब्राह्मणांचा आहे, आम्ही ब्राह्मणांचं भलं करणार, EWS आणणार, ब्राह्मणांचं आरक्षण वाढवणार. तुमचं ओबीसीचं काय म्हणून काम करावं आम्ही? तर महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला जर गेलेलं आरक्षण परत मिळवायचं असेल तर ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून इथं तुम्ही कुठलाही एक चांगला उमेदवार तुम्हीच निवडून द्या आणि त्याला आम्ही उभं करतो, त्याच्यासाठी प्रचार करतो आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. फक्त तुम्ही आपसामध्ये एखादी मीटिंग घेऊन चांगला उमेदवार आम्हाला द्या, आपण उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाने म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी
एकाच चिन्हाखाली, एकाच नावाखाली, एकच झेंडा, एकच दांडा अशी जर आपण निवडणूक लढवली तर त्यांच्या छातीमध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. माझी एवढीच विनंती आहे की या उपोषणाचं हे सगळ्यात मोठं फलित हे असलं पाहिजे की इथून निवडणुकीसाठी म्हणजे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही, हे बघा, राखीव मतदारसंघ जरी असला, आदिवासी राखीव मतदारसंघ जरी असला तर त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदार असतात. हे ओबीसी मतदार त्या आदिवासी उमेदवाराला जर त्यांनी निवडून आणलं तर तो आदिवासी आमदार आपल्या ओबीसी साठी विधानसभेत काम करेल, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आणखी गॅरंटी देतो, ओबीसी राजकीय आघाडीचा एक जरी आमदार निवडून आला तरी तो एक आमदार पूर्ण विधानसभा बोटावर नाचवेल. कशी बोटावर नाचवेल मी तुम्हाला सांगतो. हा ओबीसी राजकीय आघाडीचा आमदार विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, पहिलाच अधिवेशन जे काही होईल निवडणुकीनंतर, पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये तो 2 विधेयकं मांडेल. 2 विधेयकं म्हणजे कायदा करण्यासाठी. पहिलं विधेयक जात न्याय जनगणना दर 10 वर्षांनी करताना त्याच्यामध्ये जात न्याय जनगणना आणि ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर झाला पाहिजे. याच्यासाठी तो आपला एकमेव आमदार सुद्धा विधानसभेत प्रयत्न करेल. आणि सगळ्या आमदारांना काय सांगेल तो की हे जात न्याय जनगणनेचे विधेयक आहे, याच्या विरोधात जो कोणी आमदार मतदान करेल, या जात न्याय जनगणनेच्या विधेयकाच्या विरोधात जो आमदार मतदान करेल तो आमदार ओबीसीचा शत्रू म्हणून जाहीर केला जाईल आणि त्याच्या मतदारसंघातले ओबीसी त्याचं पुढच्या निवडणुकीत काय करायचं ते ठरवतील. असा दम द्यायचा की पुढच्या निवडणुकीत तू हरलाच जर विरोधात मतदान केलं तर. आणि दुसरं विधेयक आपलं ओबीसी राजकीय आघाडीचा आमदार कोणतं मांडेल? दुसरं विधेयक हे मांडेल की 2004 सालापासून मराठा कुणबी मराठा या खोट्या जातींच्या आधारे ज्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे, 2004 सालापासूनची ही सगळी प्रमाणपत्र रद्द. आणि मुख्यतः निजामाच्या कागदपत्रांच्या आधारे जे कोणी कुणबी म्हणून पुढे आलेले आहेत आणि ओबीसी प्रमाणपत्र घेत आहेत ती प्रमाणपत्र सुद्धा रद्द. लक्षात घ्या, हा कायदा विधानसभेमध्ये विधेयक मांडून मंजूर करण्याचं काम आपला ओबीसी राजकीय आघाडीचा आमदार करेल. हे काम काँग्रेसचा ओबीसी आमदार करू शकत नाही, भाजपचा ओबीसी आमदार करू शकत नाही, शिवसेनेचा ओबीसी आमदार करू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी आमदार तर बिलकुल करू शकत नाही. हे कोणता ओबीसी आमदार करू शकेल? हे फक्त आपल्या ओबीसी राजकीय आघाडीचा ओबीसी आमदारच करू शकेल, लक्षात घ्या. आणि म्हणून तनमन धनाने अगदी प्रयत्न करून फक्त 3-4 महिने राहिलेले आहेत. फेब्रुवारी पासून लोकसभा मतदारसंघाचे वारे व्हायला लागून जातील. म्हणून लवकरात लवकर तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. लोकसभेचा उमेदवार, विधानसभेचे उमेदवार, राखीव मतदारसंघ असो, ओपन मतदारसंघ असो, तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. आम्ही त्यांची नावं जाहीर करू, पत्रकार परिषद घेऊ मुंबईला, इथून आम्ही जाहीर करू आणि त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही इथे यंत्रणा राबवू. धन्यवाद. पुन्हा एकदा भरत भाऊंचं अभिनंदन.